अमरावतीमध्ये प्रहारची बैठक असणार आहे। बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर लोकसभा निवडणुकीसंदर्भात यावेळेस बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय। युतीमध्ये आम्ही राज्य सरकारच्या सोबत आहोत। लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वय साधला पाहिजे होता तो साधला गेला नसल्यानं कार्यकर्ते चिडलेले आहेत असं बच्चू कडूंनी म्हटलंय। तर मतदारांच्या भूमिकेमध्ये प्रहारला पाहण्याची जी भाजपची राजकीय भूमिका आहे त्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांचा रोष असल्याचं देखील यावेळेस बच्चू कडूंनी म्हटलंय। मतदाराच्या भूमिकेमध्येच प्रहारला पाहण्याचं त्यांची एकंदरीत राजकीय भूमिका जी काही भाजपची आहे त्या विरोधात कार्यकर्त्यांचा रोष आहे। त्या सगळ्या संदर्भात आज आमची बैठक आहे। आज इथे 4 वाजता बैठक होईल। नंतर नांदेडला 29 तारखेला 2 वाजता नांदेडला आहे। 30 तारखेला 2 वाजता संभाजीनगरला आहे आणि ते 22 तारखेला मुंबईला आहे। नंतर उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश असं बैठक घेऊन चांगल्या उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत। चांगला उमेदवार भेटला किंवा एखादा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला कशा पद्धतीनं चांगला उमेदवार असेल जो शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाबतीत ह्या सगळ्या बाबतीत पुढाकार घेईल अशा उमेदवाराला वेळ पडली तर आम्ही पाठिंबा देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।